हदगाव तालुक्यातील बारालिंग देवस्थान, श्री क्षेत्र केदारनाथ, कोंडलिंगेश्वर येथे महाशिवरात्र मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली। पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केल्याचं दिसून आलं होतं। यावेळी मंदिर परिसरात कोंडलिंगेश्वर या ठिकाणी भजन, कीर्तन, हरिनाम सप्ताह आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। तर केदारनाथ या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले होते। भक्तांनी दिवसभर हर हर महादेवच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला होता। केदारनाथ मंदिर परिसरात माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते। तर कोंडलिंगेश्वर मंदिर या ठिकाणी सुमारे 15 क्विंटल साबुदाणा खिचडी करण्यात आली होती। यावेळी शिवपुरी येथील कोंडलिंगेश्वर देवस्थान या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मंदिर मुख्य पुजारी विरागदास महाराज, हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबूराव कदम कोहलीकर, शिवसेना जिल्हा प्रमुख विवेक देशमुख, मिनलताई पाटील, नगरसेविका नांदेड संतोष ठमके, शरद दुगाले, संतोष निलव्वर, विजय लामशेटवार, पप्पू पाटील पाथरडकर, नाना विभूते या मान्यवरांच्या हस्ते दीपोत्सव साजरा केला आणि रायगडावर मुख्य आरती करण्यात आली। या ठिकाणी रमेश पाटील घटलवार, भगवानराव पवार पाथरकड, सर्व परिसरातील धार्मिक क्षेत्रातील महिला पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी ग्रामस्थ, युवक मंडळी आणि मंदिर समितीने विशेष परिश्रम घेतले। या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचं आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालं। बाळासाहेब खानजोडे, MCN न्यूज, हदगाव। आम्ही सर्व चांगला करता आणि बाहेरचे जे सर्व मंडळी आहे ते सुद्धा आम्हाला सहकार्य करणार आहे आणि आम्ही सगळे गावातले माणसं आम्ही आचारी लावत नाही, स्वतः आम्ही मेहनत करून रोजचे आम्ही 3000 5000 संख्या जीव घालतो। या पद्धतीने आमचं असं चालू आहे। दर महाशिवरात्रीला दर महाशिवरात्रीला। अच्छा। आणि दीपोत्सव जे महाराज करतात मुख्य पुजारी आपले पुजारी आमचे बापू। अच्छा। पंचक्रोशीतले किती हजार लोक येतात या ठिकाणी? पंचकोशीला माणूस 8000 10000 12000। दरवर्षी तुम्ही हे साबुदाणा खिचडी किती क्विंटलची करता? आम्ही आता वरच्यावर वाढत आला। आम्ही पहिल्याला 7 केला, आता 10 केला ना, आता आज 15 चालू आहे। 15 क्विंटलचा केला? 15 चालू आहे। दरवर्षी वाढत चालू आहे। अच्छा, ठीक।